नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे खेड तालुक्यातील करंजवरे या घाटामध्ये भव्य बैलगाडा शर्यत 2020 बैलगाडा शर्यत येत्या 12 तारखेला म्हणजे रविवारी करंजवरे या घाटामध्ये होणार आहे. मित्रांनो 130 गाडा मालकांना प्राधान्य दिलेले आहे. पुणे नगर जिल्ह्यातील सगळे टॉपचे गाडा मालक आहे. येथे सेपरेट फायनलचा थरार बघायला भेटणार आहे. आज घाटात आलेलो आहे. आज सगळी यात्रा कमिटी आपल्याला इथं भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे, गाडा मालकांसाठी काय नियमावली आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले. कृपा करी तू आम्हावरी, माऊली तू विठू हरी. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. सचिन गणपत मरगाव, करंजवरे गावचे पोलीस पाटील. काळभैरवनाथ केसरी भव्य बैलगाडा शर्यत करंजवरे घाटामध्ये येत्या रविवारी 12 तारखेला होणार आहे. यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे ते सांगा पहिल्यांदा. श्री काळभैरवनाथ केसरी करंजवरे पर्व पहिले स्वर्गीय अक्षयभाऊ किसनभाऊ कोळेकर यांच्या स्मरणात समस्त ग्रामस्थ करंजवरे आयोजित पुणे जिल्ह्यातील 130 नामांकित बैलगाडा शर्यत आहे व त्यांना आमंत्रित केलेले आहे. तर कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक 1,01,000, द्वितीय क्रमांक 1,01,000 असे बक्षिसे ठेवण्यात आलेले आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी रमेश कोळेकर, करंजवरे. एक दिवसाची भव्य बैलगाडा शर्यत 2020 कसं आहे नियोजन यात्रेचं आणि धावपट्टी कशी आहे तुमची. चालू वर्षापासून पहिल्याच वर्ष आहे. श्री काळभैरवनाथ केसरी म्हणून घाट सर्व तरुण मंडळांनी करंजवरे ग्रामस्थांच्या वतीनं आणि स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर यांचा मित्र परिवार असा सर्वांच्या संघर्ष सहमताने हा काळभैरवनाथ केसरी घाट भरवण्यात आलेला आहे. त्यानिमित्तानं घाटाचं नियोजन म्हणजे माती टाकून घाट अगदी सुलभप्रमाणे कुठे एक खडाही घाटात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. रोलर फिरून घाटाची इतकी चांगल्या पद्धतीने आमच्या मित्रपरिवाराने तयारी केलेली आहे की बैलांना कुठलाही या घाटामध्ये दगाफटका होणार नाही किंवा काय होणार नाही. अशा पद्धतीची धावपट्टी आम्ही त्याने सुसज्ज केलेली आहे. किती दिवसापासून चालू होतं काम धावपट्टीचं? धावपट्टीचं काम हे 8 दिवसापासून चालू आहे. घाटामध्ये कोणती माती वापरलेली आहे?
पहिली खाली काळी माती आहे, त्यानंतर लाल माती आहे, गार्डनची लाल माती आहे, त्याच्यावर 2-3 वेळा आज पाणी मारतोय आणि आज रोलर फिरवणार आहे, उद्या परत पाणी मारणार आहे. घाटाची धावपट्टी कशी आहे म्हणजे यावेळेस तुमची लांबी रुंदी किती आहे? आमचे यात्रेच्या वेळेस जी असते 400, त्याच पद्धतीने आम्ही त्याच पद्धतीने घाट हाताळतो. जसं यात्रा झाला आमच्या काळभराची यात्रा झाली त्याच पद्धतीने आताची पण त्याच पद्धतीने घाट राहणार आहे आणि कोणत्याही बैलगाडा मालकावर अन्याय केला जाणार नाही. सर्वांना सारखाच निर्णय दिला जाईल. जो पहिल्यापासून सुरुवात केली तर शेवटपर्यंत त्याच पद्धतीने निर्णय दिला जाईल. आळ्याचंही वरती काम चांगल्या पद्धतीने झाले आहे. शेजारी झाडी पण आहेत बैलांना बांधण्यासाठी. पुढे मांडव पण बैलांना ऊन लागू नये म्हणून ते सुविधा केलेल्या. डॉक्टर पण आहेत. ज्या गाडा बनवण्यासाठी ज्या सुख सुविधा लागतात त्या सर्व सुख सुविधा आम्ही उपलब्ध करून या ठिकाणी दिल्या आहेत. डॉक्टर आहेत, झाड आहेत, पाणी आहे, पाण्याचे टँकर वर राहणार आहेत. सगळे जी शासनाने जे नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे घाट या ठिकाणी स्वच्छ पद्धतीने भरणार आहे. निशाणावरती गडावरती कामकाज कोण असं? निशाणावरती आमचे बाचे अंकुश शिवेकर असतो आणि गडावर मीच असतो. अलाउन्सर मंडळी कोण कोण राहील? अलाउन्सर मंडळी पुणे जिल्ह्यातील सर्व नामांकित अलाउन्सर मंडळी राहतील. तरुण पिढीचं कसं सहकार्य राहील गाडा मालकांना? आमच्या गावात सर्व तरुण मंडळांना गाड्याच्या बाबतीत खूप प्रेम आहे, अवलौकिक. त्यांनी म्हणजे शिवेकर असतील, सगळे गावातील सर्वच मंडळी, सगळे तरुण मंडळी आहेत. सर्वांना बैलगाड्याविषयी जे प्रेम आहे त्याच पद्धतीने त्या घाटात सर्वजण सहकार्य करून उपस्थित राहतात. फायनल साठी बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारे? फायनल साठी बक्षीस घाटाचा महाराजा म्हणून एक सोन्याची अंगठी असणार आहे आणि एक 12 फुटाचा भव्य चषक असणार आहे. प्रथम क्रमांकासाठी फायनलसाठी एक बुलट, द्वितीय क्रमांकासाठी एक स्प्लेंडर गाडी आणि तृतीय, चतुर्थ, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11वा, 12वा क्रमांकापर्यंत एक डिलक्स आहे. प्रत्येक एक डिलक्स, प्रत्येकाला सेपरेट फायनल दिली जाईल. फ्रीज 5 फ्रीज आहेत, 5 LCD आहेत आणि 3 कूलर आहेत. अशा प्रमाणे फायनलचं बक्षीस आहे. फायनलला घाटाच्या राजापासून 30 गाडी घेतली जाणार आहेत. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी माजी सरपंच सुदाम निवृत्ती कोळेकर. भव्य बैलगाडा शर्यत 2020चं नियोजन आहे. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील? घाट सकाळी किती वाजता चालू राहील आपल्याला? घाट सकाळी 8 वाजता चालू होईल आणि स्वर्गीय अक्षयभाऊ कोळेकर मित्रपरिवाराने आणि समस्त ग्रामस्थ करंजवेरे या दोन्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. ही पश्चिम पट्ट्यातील करंजवेरे गावातील 1 नंबरची टॉपची धावपट्टी आहे. तर गाडे मालकांनी त्यासाठी कमिटीला पूर्ण सहकार्य करावे. कांड्याची अट किती राहील? कांडे पहिल्या फेरीला 70 फुटावर राहील, फायनलला ते 60 फुटावर राहील. गाडा मालकांना काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे? बैलांचे फोटो आणि फिटनेस सर्टिफिकेट. तिथून गाड्या टोकन पद्धतीने सोडले जातील. टोकन निघून गेल्यानंतर गाडा मालकाला सर्वात शेवटी संधी देण्यात येईल. टायमर 4 मिनिटाचा राहील. ते योग्य वेळ त्यात बदल करायचा निर्णय कमिटीचा राहील. एका टोकनला 2च जुगलबंदीची नावे राहतील. एकदा पहिल्या फेरीला जो बैल आहे तोच फायनल साठी राहील. जर बैल बदलला तर तो बक्षिसाच गाडा पात्र राहणार नाही. बाकी बैलगाडा शर्यती पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीनुसार पार पाडले जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. निलेश कोळेकर, करंजुरे. कसं राहील रॅकचं नियोजन तुमचं? कसं राहील रॅकचं? रॅकमध्ये एका वेळेस 10 ते 15 गाडी सोडली जाते. ज्या टोकनला टायमिंग दिलाय त्याच टायमिंगला गाडा रॅकमध्ये घातला जाईल. त्याच्या आधीमध्ये कोणाचा गाडा घातला जाणार नाही आणि आधीमध्ये कोणाचा गाडा घातला जाणार नाही. जो टायमिंग दिलाय गाडा मालकांनी उलट त्याच टायमिंगला इथे उपस्थित राहायचं, त्याच टायमिंगला आपला गाडा घालायचा, त्याच टायमिंगला आपली बैल पळून घ्यायची. हीच गाडा मालकांना विनंती राहील. फायनलच्या काय राहील नियमावली तुमच्याकडून? फायनल साठी बक्षीस 25 आहे. तर बक्षिसाच्या नुसार घाटाच्या राजापासून 25 ते 30 गाडी हे फायनल साठी घेतले जाईल. जे घाटाच्या राजापासून 25 ते जे काय राहील तेच गाडे आणि प्रत्येक फायनली सेपरेट दिले आणि प्रत्येक फायनली बक्षीस स्वरूपातच दिले जाईल. गाडी मालकांना ही नम्र विनंती आहे, प्रत्येक फायनली बक्षीस स्वरूपातच देणार आहे. आम्ही बक्षीस स्वरूप आम्ही सगळ्या वस्तू आणून ठेवले, तेच बक्षीस स्वरूपात आम्ही फायनल वितरण करणार आहे. कांड्याची अट कशी राहील? कांड सेंटरला राहील का कसं राहील झुकायच्या वेळेस? कांड सेंटरला राहील
सिरियलसाठी 70 फुटावर आणि फायनलला 60 फुटावर कांटा 100% घेणार आहे. आणि काय त्याच्यात बदल जर घडवायचा झाला तर पंच कमिटी मिळून काय आयोजक मंडळी घेऊन निर्णय घेईल, तो निर्णय होईल त्यावेळेस. लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर असं? लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब चॅनल अखिल भारतीय बैलगाडा संघटना. आळ्याचं नियोजन खूप सुंदर आहे. कसं आहे नियोजन यावेळेस आळ्याचं तुमचं? आळ्यासाठी आम्ही खास करून बांडा ग्रुप म्हणून जी मुलं जी नामांकित मुलं आहेत त्यांना आम्ही आमंत्रण दिलंय. त्यांना कमीत कमी 20 ते 25 पोर आम्ही कंटिन्यू आळ्यात ठेवलेली आहे. त्यांना आमंत्रण देऊन त्यांना आळ्याचं पूर्ण नियोजन त्यांच्याकडे दिलंय, जेणेकरून कुठलाही गाडा खाली येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही ही दक्षता घेतलेली आहे. आणि कुठल्याही बैलगाड्या मालकाची बैलाची कुठली नुकसान होणार नाही म्हणून आम्ही त्या बांडा ग्रुपसाठी खास निमंत्रण दिलेलं आहे. गावच्या गाड्यांना बक्षीस पात्र आहे का? हा, गावची गाडी बक्षीस पात्र आहे. प्रत्येक गावच्या गाड्याला बक्षीस पात्र केलं जाईल. जो गाडा होईल तो फायनलला पण घेतला जाईल. फायनलला पण त्यांना बक्षीस पात्र केलं जाईल. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. स्वप्नील बाबाजी कोळेकर, करंजुरे. कसं आहे नियोजन खूप सुंदर आहे. यावर्षी- 2020 बैलगाडा शर्यत आहे. पहिल्यांदा तुमच्या पट्ट्यामध्ये भरती यात्रा आहे. तर यात्रेचं कसं असेल तुमचं नियोजन? तरुण पिढी- यावर्षी प्रथमच आमचा हिंद केसरी बैलगाडा घाट करंजुरे या घाटावरती परवा दिवशी 12 तारखेला रविवारी श्री काळभैरवनाथ महाराज केसरी या नावाने श्री भव्य 2020 बैलगाडा शर्यत निमंत्रित 130 गाड्यांची भरवलेली आहे. याचं नियोजन समस्त ग्रामस्थ करंजुरे तसेच श्री पैलवान अक्षय भाऊ किसनराव कोळेकर यांच्या स्मरणार्थ मित्रपरिवाराने आयोजित केलेले आहे. त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, तसेच द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि फायनलसाठी 11 टू व्हीलर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. गाडा मालकांना काय करतं आव्हान तुमच्यावर? निमंत्रित गाडा 130 बैलगाडा मालकांना इथं निमंत्रित केलेलं आहे. प्रत्येक गाडा मालकाने येऊन वेळेत सर्व नियम अटींचं पालन करून वेळेत टोकन पद्धतीने सकाळी लवकर बैलगाडा स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे. पाहुणा नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. हरिभाऊ जयवंत कोळेकर. आता प्रत्येक घाटामध्ये तुम्ही झुकणीचं अचूक काम करताय. कसं आहे यात्रेचं तुमच्या गावच्या आता यात्रेत? मी तर पुणे जिल्ह्यातला जुटणीचा राजा म्हणायला हरकत नाही, किंवा मला जुटणी म्हणून सगळे लोक ओळखतात. आमचा नेम असा होणार आहे की तिकडं रेक मध्ये गाडी टायमिंग मध्ये, म्हणजे त्यांच्या टायमिंगनं त्यांनी यावा आणि त्या पद्धतीने गाडा आतमध्ये त्यांचं 1-2 टोकन काय असेल त्या पद्धतीने यावा. तुम्हाला जर काय अडचण जर आली, टायर पंक्चर झाला, गाडी वाटला झाला गाडीचा, त्याचा त्यांनी फोटो काढून आम्हाला इथं पंचकमिटीला दाखवा. नाहीतर काही लोक काय करतात की काही कारण नसताना सुद्धा माझा बैल नाही आला, माझा धरणार नाही आला, माझा बस्तर नाही गुढीवाला आला, मी काही अडचण दाखवेल. तर तुमचा जर काही घोटाळा होता तुम्ही तिथे येऊन आम्हाला इथं तुमचा फोटो काढून दाखवायचा पंचकमिटीला इथं. आणि नेम असा आहे की सकाळी 8 वाजता घाट चालू होणार. 8 झालं तर धावपट्टी नेमकी आम्ही मध्ये घेणार. गाडा काय साईडला लावून देणार नाही. आम्ही धावपट्टी आम्ही मापात आमच्या पद्धतीने घेणार आणि सरळ 70 फूट आम्ही पहिली फेरीला ठेवणार आणि नंतर फायनलला 60 फूट ठेवणार. आणि बुवादनं काही त्रास गाड्यावाल्यांना होण्याबदले आमचं ते ग्रुपवर आहे का पहिलं करायला. आणि जास्त वेळ काय लोकांनी फायनल व्हावं अशी प्रत्येक गाड्यावाल्यांनी जरा त्याची काळजी घ्यायची. जास्ती वेळ लावायचा नाही. 4 मिनिटाचा टायमिंग आहे. त्या टायमिंगला एखाद्याचा गाडा जर चुकून पुढे गेला तर आम्ही त्याचा बाद करणार. मग त्यांनी ठरवायचं ते. मग परत तक्रार आमच्याकडे काही येऊन नाही द्यायची त्यांनी. एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. सगळ्या गाड्यावाल्यांनी ती जरा दक्षता घ्यायची थोडी. बैलांचं कसं राहील नियोजन? बैल जर डबल जर दिसली घाटामध्ये झुकताना वगैरे, मग आम्ही तो पहिली फेरी बी बाद करणार आणि फायनलला तर आम्ही त्याला शर्यतीत भागच नाही घेऊन देणार. म्हणजे चुकून एखाद्याने बैल जर चुकला आणि आम्ही जर ते प्रत्येक बैलाची हेळो काढून ठेवणारच आम्ही ना. आम्हाला माहितीच आहे कुणाचा बैल कसा आहे, कुणाचं काय आहे. का एखाद्या बैलात जर अडचण आली तर दुखापत झाली, लागलं बिकलं काय झालं, तो विषय मग आम्ही पंचकमिटी घेते. पण त्या गाडीवाल्यांनी तिथपर्यंत यायचं, त्यांनी दाखवायचं बोलून की अशा पद्धतीने आमच्या बैलाला दुखापत झाली. पण काही जर बैलाला झालं नसेल, तो जर चुकून बैल जर झाली बदलून आला तर पहिल्या राऊंडचा बद्दल फायनल नाही झुकून देणार आम्ही. आणि प्रत्येक टच पॉईंट नाही. 1 नंबरला बुलेट आहे, 2 नंबरला अशा 11 पर्यंत टच पॉईंट नाही, काय नाही, सेपरेट
ज्याची होईल त्याला द्यायची. तीच बारी आम्ही फायनलला येणार आहे, अशी गाड्यावाल्यांनी सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यायची.